भाऊचा धक्का. मुंबईतलं हे गजबजलेलं बंदर. इथं सकाळची वेळ खूप घाईची असते. अलिबागच्या रेवस बंदराला जाण्यासाठी इथे पॅसेंजर बोट्स लागलेले असतात. थांबवून टाका. बाईक साठी एक कम्प्लीट ॲडव्हेंचर आहे. फक्त बाईक साठी नाही, आमच्यासाठी सुद्धा. बाईक बोटीत चढवली आणि आम्हीही निघालो रायगडच्या समुद्र सफरीवर. अरे वा, टोप्या पेटवल्यावरती आतमध्ये जा बसा. अलिबागला तुम्ही गेटवे ऑफ इंडियावरूनही जाऊ शकता, पण तिथून बाईक बोटीत घालायची सोय नाही. म्हणून आपल्यासारख्या बायकर्ससाठी भाऊचा धक्का ते रेवस जेट्टी हा बेस्ट रूट आहे. ऍक्च्युली बाय रोड पण जाऊ शकतो आपण अलिबागला, पण बाय रोड जाण्यापेक्षा फेरीने जाण्याची मजा आहे. बाय सी समुद्राचा आनंद घेत. रोड अलिबागचा चांगला आहे, पण जरा बाईकला पण जरा आराम देऊ शकतो आपण, त्यामुळे जरा फेरीची मजा घेऊया आणि वेळही वाचवू शकतो. हे मुंबईची पूर्ण कोस्टल लाईन दिसते बघ इकडनं. नाही मुंबईहून अलिबागला रस्त्यानेही जाता येतं, पण हा टप्पा आहे 97 किलोमीटरचा आणि तब्बल 3.5 तासांचा. पण बोटीनं जाल तर तुम्ही अगदी 1.5 तासात रेवसच्या जेट्टीवर धडकता. आपल्यासाठी कदाचित हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असू शकतो, पण फेरीने जाणं, रेवस मुंबई आणि मुंबई रेवस करणं हे इकडच्या स्थानिक लोकांचं रोजचं आहे. कामासाठी ये जा करत असतात किंवा शाळा कॉलेजसाठी पण अनेक जण इथे ये जा करत असतात. कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्ट आहे हा, पब्लिक कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्ट. मुंबईसारख्या शहरांमध्ये 1.5 तास प्रवास करणं किंवा 1 तास प्रवास करायला आपल्याला काय वाटत नाही, पण जेव्हा बोटीतनं फेरीतनं 1 तास प्रवास कराल ना, तेव्हा तुम्हाला ते 1 तासाचं महत्त्व कळेल. कारण का फक्त समुद्र असतो. समुद्रातलं ट्रॅफिक बोटींचं आणि लँडमार्क्स बेटांचे. एव्हाना रेवसची जेट्टी दिसायला लागली होती. रेवसची जेट्टी आजही तिचा जुनेपणा टिकवून आहे. रायगडमध्ये फिरायचं तर प्रवासात खूप वेळ जातो. लांबच लांब रस्ते, खाड्यांचे वळसे आणि छोट्या छोट्या गावांमधल्या चिंचोळ्या गल्ल्या. सकाळी निघालं की कुठेही पोचेपर्यंत दुपार होऊन जाते आणि प्रवासाचा क्षीण येतो. पण एकदा गावात विसावलं की बरं वाटतं. अशाच एका गावात आम्हाला जायचं होतं, शिल्पकार करमरकरांच्या सासवणे गावात. मी इथं 24 वर्ष, 1986 मध्ये मी आले इथे राहायला. आणखी तेव्हापासून मी इथेच आहे. आणि काम एकच की शिल्पकारांची शिल्प जपायची, ती तुम्हाला सगळ्या नव्या पिढीला दाखवायची, हे मुख्य उद्देश आहे. आणि मग येतातच. आणि आता टुरिझम एवढं झालं आहे अलिबागमुळे की खूप माणसं येतात. आम्ही दाखवतो, पण प्रेमाने दाखवतो. चला, वरतीच खरा खजिना वर आहे. मला वाटत नाही 1916 पासून केलेली
काम आहे. आता हे 1945चं, याला वाघरी बॉय असं म्हणतात. तर हा वाघरी बॉय हा सयाजीरावांचा पर्सनल सलून पुण्याला दिलेला आहे. शिवाजी, आता तुम्ही पुतळे बघताना डोळे बघा, चेहऱ्याचे भाव बघा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अॅनाटॉमी बघा. सुनंदाताई खूप सूचना देतात, म्हणूनच आपलं खरं म्युझियम बघणं सुरू होतं त्यांचं बोलून संपल्यावर. आलं लक्षात? जाऊ. इथं आहेत जवळजवळ 200 पुतळे, वेगवेगळ्या मुलखातले, वेगवेगळ्या राहणीचे, प्रसिद्ध लोकांचे. कम्प्लिटली रिअलिस्टिक. ऍक्च्युली तेच आहे, म्हणजे करमरकरांच्या शिल्पांचं हेच वैशिष्ट्य आहे ना, की त्यांचे डोळे खूप रिअलिस्टिक, एकदम खरे वाटणारे. हिरा कोळीण, शंखध्वनी ही करमरकरांची गाजलेली शिल्प. ही शिल्प प्लॅस्टर ऑफ पॅरिस, संगमरवर तर कधी काळ्या कातळातून कोरलेली. हे पिवळ्या संगमरवरातलं शिल्प, तर हे थापी वापरून बनवलेलं टागोरांचं शिल्प. त्यातली अनेक शिल्प तर त्या व्यक्तींना समोर बसवून केली आहे. या सगळ्या दुनियेचे निर्माते शिल्पकार करमरकर आपल्याला भेटतात, तेही शिल्पातून. या पुतळ्यांच्या दुनियेतून आम्ही बाहेर पडलो आणि पुन्हा निघालो. ऊन थोडं कमी झालं की रायडिंग करायला मजा येते आणि अलिबागचा सेमी कोकण अनुभव आणखीनच आवडायला लागतो. सासवण्याहून रेवदंड्याच्या दिशेने निघालो. वाटेत चौलपाशी जरा रेंगाळलो. हे गाव मंदिरांचं. उंच दीपमाळी आणि पायऱ्या पायऱ्यांची रेखीव कुंड. रामेश्वर मंदिरापाशी थांबलो आणि पुन्हा निघालो. वाटेत लागतो तो रेवदंडा किल्ला. म्हणजे किल्ला नावालाच, कारण आता या किल्ल्याचे इथे फक्त अवशेष राहिले. रेवदंडा संपताना खाडीच्या तोंडावर आहे हे छोटंसं चिक्कीचं दुकान. शेऊलच्या या खोबरा चिक्कीज खूप फेमस आहेत. इतर चिक्कीज सगळ्या खूप कडक आणि दातांना त्रास होत नाही या चिक्कीमुळे. खूप सॉफ्ट आहेत, मस्त. चिक्कीचा गोडवा घोळवत पोहोचलो कोरलाई गावात, म्हणजेच मुरुड तालुक्यात. माशांची वारेमाप साठवण करणारं हे गाव. सगळीकडे असा जवळा सुकवण्यासाठी पसरून ठेवलेला. इथल्याच एका घोळक्याला बरोबर घेतलं आणि त्यांच्या मागे राईड करत निघालो कोरलाई किल्ल्यावर. कोरलाईचं लाईट हाऊस, इथून दिसणारा अथांग समुद्र आणि तितकाच सुंदर किनारा पाहत अख्खी संध्याकाळ गेली. पाहूच्या धक्क्यावरून रेवसला जायला तुम्ही फेरी बोट घेऊ शकता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही बोट सर्व्हिस चालू असते. अलिबाग मध्ये मज्जा करायला काशीद, रेवदंडा, चौल, किहिम बीच हे ऑप्शन्स आहेत. अलिबाग शहरात राहण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत, पण पर्यटकांची गर्दी इथं फार, म्हणून रेवदंडा, चौल, नागावला जा. इथं कॉटेजेस मध्ये किंवा फार्म हाऊस वर राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ब्रेक नंतर पाहूया पद्मदुर्ग बोटीतून.